दादासाहेब, आम्हाला एक शब्द मात्र खूप आवडला. कुठला शब्द? तो शब्द आहे शंभू. शंभो. हो, शंभू. प्रारंभी हा शब्द उचित आहे. शंभो. आवडला कविराज? जी राजन, बहुत ही सुंदर है. मुद्रा का आद्य अक्षर शंभो. वाह वाह राजे, तुम्ही तर सुरुवात करून दिली. मग त्याच्या पुढे माझं जुळणार. त नमामि शंभो त नमामि. विचार करू. राणीसाहेब, तुम्ही ऐकू. राजे, आम्ही सुद्धा संपूर्ण श्लोकावर खुश नाही, पण त्यातला एक शब्द आम्हाला खूप भावलाय. कोणता शब्द? शिवजातस्य. शिवजातस्य. सुंदर. म्हणजे शंभो शिवजातस्य. राजन, आपण मुद्रेची सुरुवात श्रीने करूया. श्री शंभो शिवजातस्य. वा राणी साहेब वा, तुम्ही शंभूच्या पुढं शिव आणलात, ते लयच चांगलं केलं. त्याच्यामुळं त्याला अर्थ आला. काय? श्री शंभो शिवजातस्य. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुत्राची, शंभूराजांची मुद्रा ही सूर्याप्रमाणे तेजानं झळकणारी आणि आकाशात शोभणारी असायला हवी. छान बोललात दादासाहेब. खरंच सूर्याच्या तेजाप्रमाणे तुम्ही तळपणारे आहात आणि तुमची राजमुद्रा ही तशीच तळपणारी. मुद्रा द्यौरीव राजते. बरोबर कविरा? जी, अप्रतिम. अनाजी पण हे बरं आहे का? छानच आहे. बाळराजे, एकदा तुम्ही उच्चारण करा. श्री शंभो शिवजातस्य मुद्रा द्यौरीव राजते. वा. कविराज, तुम्ही नाही प्रयत्न केलात मुद्रा लिहिण्याचा? राजन, आम्ही काय लिहिलो? आम्ही तर आपले आश्रित. हो, पण एक सांगतो, जो कोणी आपला आश्रित आहे, जो कोणी प्राणी मात्र जीव आहे, तो सुरक्षित आणि आनंदी आहे. हेच संस्कृत श्लोकात कसं सांगता येईल? यदंकस्य विनोलेखा, यदंकस्य विनोलेखा वर्तते कस्य नौपरी. यदंकस्य विनोलेखा वर्तते कस्य नो परी. वा. झाली आमची राजमुद्रा तयार. श्री शंभो शिवजातस्य मुद्रा द्यौरीव राजते. यदंकस्य विनोलेखा वर्तते कस्य नो परी. राजन, अप्रतिम. वा. म्हणजे शिवपुत्र श्री शंभूराजे यांची राजमुद्रा सूर्याच्या तेजाप्रमाणे आकाशी शोभते आहे. लोकांच्या कल्याणाकरिता तिचा अंमल सर्वत्र गाजणारा आहे. त्यासाठी ही मुद्रा सदैव प्रकाशमान आहे. वा. मुद्रेच्या मजकुराचा अर्थ ऐकल्यावर कुणाच्या बी अंगावर मुठभर मास चढल. राजन, समर्पक मुद्रा
आपल्याला शोभणारी. आणखी एक. आमच्या आबासाहेबांची पवित्र राजमुद्रा ही अष्टकोनी होती, परंतु आमची मुद्रा ही उभी पिंपळपानी असावी. 7 ओळींची, षोडश गुरुजी आणि द्विवलयी असावी. आणि मुद्रेची मर्यादा ही अशी असावी: मर्यादेयम विजयते. विजयते, विराजते नाही. मर्यादेयम विजयते. तुम्ही पंत, आमची ठरवलेली दक्षिणा, राजमुद्रेचा श्लोक लिहिला ती दक्षिणा. दक्षिणा? कसली दक्षिणा? निघा तुम्ही. धड एक अक्षर तरी लिहिता आलं का तुम्हाला? दक्षिणा मागतायत. उलट आमचीच सर्वांदेखत नामुष्की झाली. तुमच्याकडून दंड घेतला पाहिजे. बापरे, मग फुकट कोण देतं का रे? साधा ट ला ट, र ला र तरी जोडता आला का तुम्हाला? चला निघा. अधिक मेहनत घेतली असती तर मिळाले असते त्यांना 2 मोहरा आणि आमची मान उंचावली असती. ऐकलं का? त्यांनी मेहनत घेतली होती, थोडं द्यायचं होतं काहीतरी मेहनतीचं फळ म्हणून. स्वराज्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे एवढी मेहनत घेतली, काय फळ मिळालं आम्हाला? पंत, फळ मिळणारच नाही असं तर नाही ना? मिळेल. हो म्हणजे शंभूराजेच म्हणाले तसं, सर्वांना सामावून घेऊ म्हणून. सामावून घेतलं म्हणजे सगळंच मिळालं असं होत नाही रावजी नाना. जबाबदारी पाहिजे. शिमग्यातलं सोंग नको आपल्या वाट्याला यायला. शिमग्याचं स्वांग? हो, म्हणजे आपल्या हाती फक्त बिदागी लागायची आणि त्या कलुशाच्या हाती लोण्याचा गोळा लागायचा. तो कलुशा म्हणजे खाली मुंडी पाताळ तुंडी आहे, डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखरेचा खडा. पाचाड, पाचाडवरून गडावर, गडावरून सदरेवर, सदरेवरून खासा सदरेवर आणि खासा सदरेवरून आता शंभूराजांच्या अंतःकरणात उतरलाय तो. वय वय, अव राजमुद्रेचा मजकूर सांगताना शेवटी केलीच की ढवळा ढवळ. मला भीती वाटते ती म्हणजे राज्याभिषेक सोहळा आहे, पद वाटप होईल. या कलुशानं तंत्रमंत्राचा वापर करू नये शंभूराजांवर. उद्या ओम फट स्वाहा म्हणत जादूटोणा केला तर? चिटणीस, त्या कलमदानातली शाई सपली, जरा तरी मानगुट वर करून बघा की माझ्याकडे. जोपर्यंत राज्याभिषेक पार पडत नाही तोपर्यंत हे मानगुट खालीच राहणार. अरे देवा, आमचं हे चालूच राहणार लेखाजोखा. पण तुम्ही एवढे अस्वस्थ का? एक विचारायचं होतं. बोला. ते जबाबदारीचं ठरलं का? कोणती जबाबदारी? राज्याभिषेक सोहळ्यात अष्टप्रधान नेमणार का नाही? म्हणजे सरनाईक, गेरे सरनाईक यांची निवड झाली का? नाही. नाही? बरं, काय कानकून? अहो कानकून काय, तुमची जबाबदारी तर नक्की आहे. अहो, माझी जबाबदारी नक्की आहे तशी तुमची बी जबाबदारी नक्की आहे. माझं म्हणणं काय आहे का कविराजांवर काही जबाबदारी सोपवणार आहेत का नाही? त्याबद्दल काही अंदाज नाही. मी काय म्हणतो, माणूस एकदम बुद्धिमान आहे, विश्वासू आहे, प्रामाणिक आहे, शिवाय शंभूराजांच्या मर्जीत नाही. आणि एवढं असून बी कसला बी मोह नाही होत्याच. मी हे खरं आहे का नाही? प्रणाम. बघा, नाव काढणारा हजर, 100 वर्ष आयुष्य तुमचाच विषय चाललाय या कविरा. सरनोबत, आम्ही आपलं बोलणं ऐकलं, क्षमा करा. पण खरं सांगू का, आम्हाला कसलीही अपेक्षा नाही. असं कसं? अहो, आम्ही काही तुमच्यासारख्या तलवारी नाही चालवल्या.
आम्ही पराक्रमी नाही, लढाया नाही मारल्यात आम्ही. अहो तुम्ही तलवारीत हुशार नसला तरी लेखणीत तर आहात ना. हा, आणि आम्ही तुमची तलवार बघितली की पुराणपुरात काय चमकली ती. शिवाय राजांचे मित्र आहात, त्यांच्या मर्जीतले आहात. आम्ही राजांच्या मर्जीतले आहोत, त्यांचे मित्र आहोत, हे आमचं भाग्य आहे. पण आम्हाला मंत्रीपद नको, आम्हाला मित्रपद हवंय. तेच आमच्याकरता अमूल्य आहे. हे त्यांना अशीच माणसं शंभूराजांच्या आजूबाजूला आणि पाठीशी असली पाहिजे. आई जगदंबेच्या कृपेनं समज कसं चांगलं चाललंय. आता फक्त तो नाच का आंबा असत परदानात न ग. कोण नाच का आंबा? तो अनाजी पण काय आंब्याची अडी नासू नये म्हणून म्हणतोय मी. अहो पण ते आपल्या हाती नाहीये. आता नसलं म्हणून काय झालं, आपण राजांच्या कानावर घालू. काय कविराज, प्रयत्न कराय काय हरकत आहे. वहिनीसा, तुम्ही या. हळू बताशीबाई, राजे झोपले. आत्ता का पण? बोला. काय सुंदर राजमुद्रा आहे हो दादासाहेबांची. तुम्हाला आवडला ना मजकूर? हो तर, कोणावरही अंमल गाजवणारी, सूर्याचे तेज असलेली, प्रखर, किती सुंदर. आणि आता इथून पुढे सर्वत्र झळाळलेच पाहिजे. आता तसंच होणार. आणि हो, अष्टप्रधान मंडळात सुद्धा चांगलीच माणसं घ्या म्हणावं, राजमुद्रेला शोभणारी. नाहीतर त्याने सांगितलं, याने शिफारस केली म्हणून दया दाखवतील. तसं व्हायला नको आता. नाही होणार तसं आता. पण त्यासाठी तुमचा पहारा पाहिजे दादासाहेबांवर. तुम्ही म्हणताय तोच विषय सुरू आहे डोक्यात. गडकऱ्यांच्या, सेनापतींच्या, हवालदारांच्या फेर नेमणुका करायच्या आहेत. शिवाय अष्टप्रधान मंडळात कुणाला घ्यायचं कुणाला नाही हाच विचार सुरू आहे सध्या डोक्यात. असं म्हणजे सध्या दादासाहेब या विचारात आहेत तर. पण वैनीसा, त्या कटकारस्थान्यांना अष्टप्रधान मंडळात घेऊच नका म्हणावं. उगाच विषाची परीक्षा कशासाठी? काय म्हणतोय आम्ही? तुम्हाला ठाऊक असेल ना यादी? नाही हो बत्ताशीबाई, काय करताय हे देखील विचारलं नाही आम्ही त्यांना. अहो मग विचारा. तुम्हाला पटत नसेल तर बोला, पण विचारा, तुमचा विरोध दर्शवा. पण खरं सांगू बत्ताशीबाई, आमचा राजांवर पूर्ण विश्वास आहे. ते जे करतील ते योग्यच असेल. 2 पदं निश्चित आहेत. एक हंबीररावांचं सरनौबत आणि दुसरं बाळाजी पंतांची चिटणीसी. पक्की. अहो पंत, तुमची ही सुरनिसी निश्चित आहे की? हो, ती आहेच. पण मला काळजी वाटते ती कलुषाची. जर अष्टप्रधान मंडळात त्याला घेतला तर आपल्या साऱ्यांचाच त्रास वाढणार. कसं आहे देवा, शंभूराजे कलुषाला जवळ करतील आणि दारातल्या श्वानाप्रमाणे बांधून ठेवतील. मग यांनी छू म्हटलं की त्यांनी भू करायचं. नवीन खेळच सुरू होईल बघा. यो बी खेळ बघू. खेळ बघा, पण खेळ होऊ देऊ नका. कारण स्वराज्याचा कारभार सांभाळायचा म्हणजे तोला मोलाची माणसं पाहिजेत. बरोबर. आणि हे शंभूराजे जाणून होते. म्हणूनच मोरोपंतांचे चिरंजीव निळोपंत यांना त्यांनी बोलावलं होतं. अहो हे उत्तमच झालं देवा. म्हणजे मोरोपंतास माफी मिळाली आणि त्यांच्या चिरंजीवास आश्वासनही मिळालं. याचा अर्थ जुन्यासनी अंतर देणार नाहीत. हीच जर सूत्र असतील तर आपल्याला पूर्वीची जबाबदारी परत मिळेल. खात्रीशीर.
रात्री उशिरापर्यंत बसला होता. हो. काही वेळापूर्वी बत्ताशीबाई आल्या होत्या. गाढ झोप लागली होती आम्हाला. विचारत होत्या यादीचं काय झालं. शिवाय अनाजी पंतांनाही विरोध आहे त्यांचा. राणीसाहेब, प्रत्येकाची वेगवेगळी मतं आहेत. असणारच. अष्टप्रधान नेमायचे आहेत. परंतु त्या म्हणत होत्या विषाची परीक्षा घेऊ नये. आम्हालाही तसंच वाटतं. परंतु राणीसाहेब, कधी कधी विषातही औषधाची मात्रा असतेच ना. विषात औषधाची मात्रा. ज्याप्रमाणे सापाचं विष उतरवण्यासाठी आघाड्याच्या कण्हेरीच्या मुळ्यांचा उपयोग होतो, एखादा निष्णात वैद्य कण्हेरीच्या मुळ्यांचा खुबीनं उपयोग करून विष उतरवतो, तसंच करायचं. जर अनाजी पंतांचा स्वराज्यासाठी उपयोग होणार असेल तर तो करून घ्यावा असं वाटतं आम्हाला. झाल्या शिक्षेनं, अवहेलनेनं पंत सुधारले असतील. पण तशी खात्री आहे तुम्हाला? भानाजी, आपल्या पूर्वीच्या कामांना सुरुवात करा. बरं, पक्क झालं का? हो, खबर पक्की आहे. यादीत नाव आहे. सुरनिसाची पगडी डोक्यावर राहणार हे पक्क झालंय. देवच पावला म्हणावं. होय. आणि ज्या सावकारांनी, शेतकऱ्यांनी, बड्या धेंडांनी पद नाही म्हणून या अनाजीकडे दुर्लक्ष केलं होतं, मोडीत काढलं होतं, त्यांना तंबी द्या. म्हणावं तुमचा बाप येतोय पदावर. जी सांगतोच. आणि शेतसाऱ्यावर ठरलेल्या धामावर आपल्याला वाटा पाहिजे म्हणून सांगा. जी. आणि जे हो नाही म्हणतील त्यांच्या घरावर जप्ती आलीच म्हणून समजा. हो, होय. आणि हो, आपल्या अखत्यारीतील शेतकऱ्यांना इशारा द्या. तुम्ही वसुली सुरूच करा. जी जी जी. माझं सुरनीस म्हणून नाव पुकारलं की मीही निघालोच प्रभा नवल्लीकडे. जी जी जी. निघा. राणीसाहेब, आम्हाला असं वाटतं की अनाजी पंतांना एक संधी मिळायला हवी. म्हणजे प्रत्येकालाच संधी मिळायला पाहिजे. माणूस सुधारणारा असेल तर संधी मिळावी राजे. राणीसाहेब, अनाजी पंत नक्की सुधारतील. आबासाहेबांचा सहवास लाभलाय त्यांना, आणि एव्हाना चूक उमगली असणार. ते आहेच म्हणा. शिवाय अनाजी पंतांना आता संधी हवी आहे, जबाबदारीची प्रतीक्षा आहे. त्यामुळे झालं गेलं सगळं विसरून त्यांनी प्रामाणिकपणे स्वराज्याची सेवा करावी, एवढीच आमची अपेक्षा आहे. चाल चाल. काय झालं रायप्पा? नीट बघा याला. ओळखलत का? कुठंतरी पाहिलंय याला. बहुधा गडावरच पाहिलंय. अयो, आनाजी पंतांची माया गोळा करणारा दलाल आहे त्यांचा. आठवलं. पण हा आत्ता इथं कसं? पंतांकडून स्वराज्याच्या सावकारांना निरोप घेऊन निघाला होता. मोठमोठ्या शेतकऱ्यांना धमक्यांचे बोल घेऊन चालला होता. मोहरा मागितल्या? जी धनी. नाही नाही राजा, नाही, मी असं काही नाही केलं. रायप्पा, घेऊन जा याला. नाही राजा, राजा नाही, राजा, राजा नाही, राजा, राजा नाही, राजा.
माणसानं सुधारायचंच नाही असं ठरवलं तर आपण तरी त्याला काय करणार? राणी साहेब, ही बघा यादी. सुरनीस अनाजी दत्तो,